मी माझी सखी. तर चला, आजच्या जेवणामध्ये मी बनवले रस्सा भाजी मसूरची आणि गवारची फ्राय भाजी, आणि ते पण एकदम काय केलं, वेळेची बचत आणि गॅसची बचत करून ह्या मी 2 भाज्या केलेल्या आहेत. आता ह्या भाज्या मी झटपट कशा बनवल्या आहेत ते मी दाखवते. जेवणामध्ये मी बनवणार आहे गवारची भाजी, ती पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणार आहे. त्यासाठी मी काय केलं, गवारचे असे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता भाज्यामध्ये मी पाणी नाही टाकलेलं आहे, फक्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. आणि मी आता ही फक्त वाफेवर 1-2 शिट्या करून घेणार आहे, म्हणजे पाणी न टाकता मी वाफेवर शिजवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी झटपट तिला फोडणी देऊन करणार आहे. कुकरच्या 2 शिट्यांमध्ये गवारच्या शेंगा ह्या छान वाफेवर शिजलेल्या आहेत. आता नुसतं कसं आहे, नुसतं तेलामध्ये परतलं का आपली भाजी ही झटपट रेडी झालेली आहे. म्हणजे काय होतं, इथे आपल्या वेळेची पण बचत होते आणि वेळेशिवाय आपल्या गॅसची पण बचत होते. कारण झटपट मग कुकरला वाफवून घेतलं ना का मग आपल्या भाज्या पण झटपट होऊन जातात. तसंच इकडे मी आता मसूर पण स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. ही रात्री भिजत घातलेली होती, ती पण आता मी कुकरलाच फोडणी देऊन झटपट करून घेणार आहे. म्हणजे दोन्ही भाज्या माझ्या झटपट होऊन जातील. त्याने काय होतं, आजची माझ्या वेळेची बचत पण होईल आणि गॅसची पण बचत होणार आहे. आता मी गवारची भाजी आणि मसूरची आमटी बनवण्यासाठी इथे मी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो दोन्ही भाज्यांची तयारी करून घेतलेली आहे मी इथे झटपट. इकडे मी कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. इकडे पण कांदा लसूण कढीपत्ता घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरले, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. इकडे पण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. म्हणजे दोन्ही साईडला मी आज झटपट भाजी करून घेणार आहे. सुरुवातीला मी गवाराच्या भाजीला फोडणी देते. त्यासाठी मी तेल पण टाकले कढईमध्ये आणि तापवून घेतलं आहे. इकडे मी मोहरीची फोडणी देते. मोहरी तडतडली का लगेच कांदा कढीपत्ता आणि लसूण आहे ते पण फोडणीला टाकते आणि परतून घेणार. कांदा परतून झालेला आहे. आता मी टोमॅटो पण टाकून घेते आणि सॉफ्ट करून घेते. टोमॅटो पण तेलात परतून सॉफ्ट करून घेतलेला आहे. आता जे रेग्युलर मसाले आहेत ते मी टाकून घेते. थोडीशी हळद, काळा मसाला, गरम मसाला आणि पुन्हा हे मसाले मी परतून घेते. मसाले परतले गेलेले आहेत. आता आपण जी गवार वाफवून घेतलेली आहे ना ती पण ह्याच्यामध्ये ॲड करूया. चवीनुसार मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकते मी. आणि पुन्हा ही भाजी आता मी ह्याच्यामध्ये परतून घेते. गवार पण छान परतले गेलेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा परतून घेते. काय करणार आहे, 2-3 सेकंदासाठी ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते आणि मग गॅस बंद करणार आहे. आता गवारच्या भाजीची कढई मी दुसऱ्या साईडला ठेवलेली आहे आणि इकडे लगेच मी मसूरची आमटी पण करून घेते. म्हणजे दोन्ही भाजी आपल्या झटपट रेडी होतील. कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे. तोपर्यंत इकडे गवारची भाजी पण रेडी झालेली आहे. गॅस बंद करते आणि इकडे लगेच एक साईडला कुकर मी तापत ठेवलेला होताच ना, आता त्याच्यामध्ये तेल टाकून झालेलं आहे आणि तो तापलेलं पण आहे. आता लगेच मी सुरुवातीला काय करते, कांदा लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी देते. कांदा छान परतला गेलेला आहे. आता जो रेग्युलर वाटण असतं ना ते मी एकच चमचा टाकते, कारण आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे. आणि वाटण आहे ना ते पण आता परतून घेते व्यवस्थित. पण तेलात छान परतलं गेलेलं आहे. आता बारीक जे टोमॅटो मी चिरलेलं होतं ते पण ह्याच्यामध्ये ॲड करते आणि छान परतून घेते, म्हणजे तेवढं टोमॅटो पण सॉफ्ट होईल. पण सॉफ्ट झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे रेग्युलर मसाले असतात ते ॲड करते. हळद टाकते चवीनुसार. इकडे काळा मसाला टाकते मी लगेच. आता काळा मसाला असल्यामुळे मला इतर एक्स्ट्रा मसाले टाकायची गरज पडत नाही, कारण काळा मसाल्यामध्ये सगळे प्रकारचे खडे मसाले, कांदा लसूण हे सगळं ॲड असल्यामुळे मला एक्स्ट्रा मसाले टाकायची गरज पडत नाही. त्यासोबत गरम मसाला आणि पुन्हा हे मसाले मी परतून घेते. कांदा टोमॅटो वाटण आणि जे मसाले टाकलेले आहेत ते छान परतले गेलेले आहेत. तेल पण सुटलेलं आहे. आता मी लगेच मसूर टाकून घेते. मसूरची हे कसे झटपट होणारे कडधान्य आहेत आणि कुकरला लावल्यानंतर तर आणखीन झटपट होते. मसूर टाकले आणि चवीनुसार मग मीठ टाकायचे, कारण मला रस्सा भाजी करायची आहे. पाणी टाकते.
पाणी ॲड केलेलं आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि आता कुकरचं झाकण लावते आणि 2 शिट्या करून घेते. दोन्ही भाज्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. इकडे मसूरची रस्सा भाजी पण रेडी झालेली आहे आणि इकडे गवारची फ्राय भाजी पण रेडी झालेली आहे. ती पण एकदम झटपट बनवलेल्या आहेत मी. त्यामुळे काय झालं आहे, आज माझ्या वेळेची बचत पण झालेली आहे आणि वेळेची बचत तर झालेलीच आहे, पण आज मला गॅस पण वाचवायचं होतं, कारण जेणेकरून सिलेंडर संपल्यानंतर आपल्याला सिलेंडर लवकर भेटत नाही. मग अशा वेळेला आपल्याला गॅसची बचत पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा झटपट ट्रिक वापरून आपण जर जेवण बनवलं ना, तर आपल्या वेळेची पण बचत होते आणि गॅसची पण बचत होते. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.